व्यावसायिक LPG सिलेंडर सध्या मिळत नाही आहेत आणि त्यामुळं सध्या मोठे मोठे हॉटेल व्यावसायिकसुद्धा गॅसवरती आलेले पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळं सध्या या परिस्थितीला पर्याय म्हणून या ठिकाणी कोकणातले काही मोठे हॉटेल व्यावसायिक जे आहेत ते सध्या इंडक्शन कुकिंगकडे वळलेले पाहायला मिळत आहेत। सध्या LPG व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाही आहे आणि त्याचमुळं या ठिकाणी आता लाखो रुपयांच्या इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक उपकरणांकडे या ठिकाणी हॉटेल व्यावसायिक वळालेले पाहायला मिळत आहेत। आपण सध्या रत्नागिरीतल्या प्रसिद्ध अशा विवेक हॉटेलमध्ये आहोत आणि या ठिकाणी सुद्धा सध्या लाखो रुपये गुंतवणूक करून इथल्या हॉटेल मालकांनी या ठिकाणी हा इंडक्शन कुकिंगचा पर्याय या ठिकाणी निवडलेला पाहायला मिळतो आहे। हॉटेलमध्ये पदार्थ तळण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आता इलेक्ट्रिक फ्रायरचा वापरसुद्धा या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्या ही सगळी उपकरणं जी आहेत ती सध्या इलेक्ट्रिकवरती चालत आहेत आणि त्यामुळे या इलेक्ट्रिक उपकरणांच्या माध्यमातून हॉटेलमध्ये लागणारे विविध पदार्थ जे आहेत ते शिजवण्याचं आणि तळण्याचं देखील काम याच्यावरतीच केलं जात आहे। त्यामुळं सध्या LPG व्यावसायिक पुरवठ्यावरती निर्बंध आलेले आहेत आणि त्यामुळे कोकणात सध्या पर्यटन हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे हॉटेल सुरू ठेवण्याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही आहे आणि त्यामुळं येणाऱ्या पर्यटकांना किंवा येणाऱ्या खवय्यांना या ठिकाणी आता इलेक्ट्रिक इंडक्शनच्या माध्यमातून खाद्यपदार्थ शिजवून या ठिकाणी सर्व केले जात आहेत आणि त्यामुळं सध्या LPG गॅस सिलेंडरला पर्याय या मोठ्या मोठ्या हॉटेलनी शोधलेला पाहायला मिळतोय। इलेक्ट्रिक उपकरणांच्या माध्यमातून सध्या अन्नपदार्थ शिजवून या ठिकाणी ते खवय्यांना या ठिकाणी सर्व केले जात आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।